विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मला मागच्या कमेंटमध्ये सर्वांनी सांगितलं की मॅम आम्हाला तुम्ही जाहिरातच सांगितली, पण या जाहिरातीनंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी येते मॅम, ते म्हणजे सिलेबस सांगा। तर मी तुमच्यासोबत MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो सिलेबस आहे तो शेअर करणार आहे। तर बघा, आपली जी कंबाईन एक्झाम होते संयुक्त पूर्व परीक्षा ती 100 गुणाची असते। प्रत्येक जो प्रश्न आहे तो 2 गुणासाठी असते। 100 असे प्रश्न असतात। तर त्याच्यासाठी जी पात्रता आहे ती पदवी आहे आणि 100 प्रश्न आणि 100 गुणासाठी असतात आणि कालावधी हा 1 तास असतो। आणि आपली जी परीक्षा आहे ती मराठी इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये होते। आणि आपल्याला प्रिलिमसाठी 7 विषय असतात, चालू घडामोडी, त्यानंतर नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आणि शेवटी बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित। तर यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे तर बघा, चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी हा सिलेबस तुम्हाला वाटत असेल की बापरे केवढा छोटा आहे, पण नाही, या सिलेबसला, ह्या 2 लाईनच्या सिलेबसला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला हजारो लाखो पेजेस वाचावे लागतात। तुम्हाला मी भिवाडत नाही आहे, पण जस्ट सांगत आहे की चालू घडामोडी ज्या दिलेल्या आहे जागतिक आणि आपल्या भारतातील आणि सोबत महाराष्ट्रातीलही चालू घडामोडीचा यामध्ये समावेश होतो। त्यानंतर नागरिकशास्त्र, यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्रामीण व्यवस्थापन आणि प्रशासन या सर्व गोष्टी येणार। त्यानंतर इतिहासमध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास। त्यानंतर भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे या सर्व गोष्टी या सिलेबसमध्ये येणार। त्यानंतर आहे अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये येणार राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी। आणि शासकीय अर्थव्यवस्था यावरही प्रश्न असतात, त्यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी गोष्टी येणार। त्यानंतर आहे पुढचा सब्जेक्ट तो म्हणजे सामान्य विज्ञान, यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, हायजीन या सर्व गोष्टीचा समावेश होणार। त्यानंतर शेवटी येते आपलं अंकगणित आणि बुद्धिमत्ता। जसं की मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की पहिले 15 क्वेश्चन येत होते, तर आता आपण सांगू शकतो की 20% जो आहे तो गणित बुद्धिमत्तालाच दिलेला आहे, की 20 जे प्रश्न आहे ते गणित बुद्धिमत्तावरती येणार आहे। तर अशा पद्धतीने 7 जे सब्जेक्ट आहे ते आपले कंबाईन प्रिलिमला येणार आहे। तर या 7ही सब्जेक्टचा कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते। त्यामुळे माझ्या चॅनलवरती तुम्ही असेच बनून राहा ही अपेक्षा करते। आणि सोबत हा जो तुम्हाला सिलेबसचा जो मी व्हिडिओ बनवला हा इथं संपवते। धन्यवाद।